मोदी सरकार गेल्या 12 वर्षापासून केंद्रामध्ये सत्तेत आहे। 12 वर्षाचं त्यांचा 12 वर्षामध्ये त्यांनी या देशाचे 12 वाजवलेले आहेत। 12 वर्षामध्ये मोदी सरकारने कितीतरी घोषणा केलेल्या आहेत। त्याची सगळ्यात वास्तववादी घोषणा होती 15 लाख रुपये अच्छे दिन, ह्या गोष्टी होत्या। नंतर महिलांवर अत्याचार, शेतकरी आत्महत्या, नंतर मेक इन इंडिया, मेड इन इंडिया, स्मार्ट सिटी, हे या 150 कोटीच्या जनतेला 135-40 कोटीच्या जनतेला कुठंच दिसत नाहीत। उलट मोदी सरकार, मोदी स्वतः देशाचे पंतप्रधान दुसऱ्या देशामध्ये जातात, मेकअप करतात आणि मेलोडीचे चॉकलेट वाटतात। हे होत असताना या देशामध्ये शेतकरी आत्महत्या करतात, चायना या देशाची जमीन संपादित करतो। एकही देश, शेजारचा देश मोदीच्या बाजूने येत नाहीये। असं परराष्ट्र नीती, आर्थिक धोरण या मोदी सरकारचं फसलेलं आहे। तरी मोदी सरकारचे भक्त आणि मोदी सरकारचे मंत्री स्वतःचं पाठ थोपटून घेतात की आम्ही या 12 वर्षामध्ये देशाची सेवा केलेली आहे। तर देशाची सेवा केली नाही तर जवळपास 20 कोटी विद्यार्थ्यांची नीट परीक्षेचा पेपर फुटून या देशाचे शिक्षण मंत्री राजीनामा देत नाहीत। मोदी सरकार त्याला पाठीशी घालतं। अशा प्रकारचे ज्या काही गोष्टी असतील त्यांनी हवेत या 125 कोटी 135 कोटी लोकांना दिलेले आहेत। जेवढे 12 वर्षात त्यांचे आश्वासनं होते किंवा आहेत ते आम्ही आज हवेतले आश्वासनं हवेत सोडलेले आहेत आणि मोदी सरकारचा निषेध केलेला आहे।